कधी कधी आपल्याला अचानक एक फोन येतो आणि असं सांगितलं जातं की तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. पण डिजिटल अरेस्ट सारखा कोणताही प्रकार सत्यात नाही, हा केवळ खोटेपणा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची फसवणूक झाली तर कुठे संपर्क साधावा या संदर्भातली सविस्तर माहिती दिली. झालं असं की आमदार अभिजित पाटील यांनी आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं सांगितलं. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनीही ऑनलाईन फसवणुकीसह डिजिटल अरेस्टचा मुद्दा उपस्थित केला आणि या प्रश्नाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं. पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विशेषाधिकार वापरत स्पष्ट आणि माहितीपूर्ण उत्तर दिलंय. आता तुम्हाला माहित पडलंय की डिजिटल अरेस्ट सारखा काही प्रकार घडत असेल तर 1930 या क्रमांकावरती आपण संपर्क साधायचा आहे. ये मुंबई और अलियानगर जैसे शहरों में मध्यवर्ती और गरीब तबके के लोग इस साइबर अपराधी के निशाने पर आ गए हैं. लोग अपने जीवन की भर कमाई उन लुटेरों के हाथ में सौंप रहे हैं डर की वजह से, क्योंकि कानून का डर उनको है. अध्यक्ष महोदय, इसे रोकने के लिए क्या सरकार राज्य में बढ़ते हुए साइबर अपराधों को देखते हुए एक विशेष टास्क फोर्स, स्पेशल टास्क फोर्स का गठित करेगी? अबू आझमी जी, इसमें जो सीनियर सिटीजन है उनको टार्गेट किया जा रहा है. याच्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना टार्गेट केलं जाते आणि म्हणून मुंबईमध्ये विशेषतः आपण सीनियर सिटीजनचा आपला जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे या प्रत्येक सीनियर सिटीजन पर्यंत पोहोचून प्रत्यक्षामध्ये आपले पोलीस अधिकारी त्यांची भेट घेत आहेत आणि डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने चालतं याची माहिती आपण त्यांना देतोय. स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील, ह्या ठिकाणी आपण तिथे सेमिनार्स आपण भरवतोय. या माध्यमातून या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही आहे. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे. कधीही विश्वास ठेवू नका. 100% हा फ्रॉड आहे. डिजिटल अरेस्ट हा केवळ खोटेपणा आहे, निव्वळ खोटेपणा आहे. कोणालाही डिजिटल अरेस्टची माहिती फोन कॉल व्हिडिओ कॉल काही आला तर थेट 1930 वर तक्रार करावी.